नवीन जन्म झालेल्या बाळाचं आपल्याला लगेचच प्लॅनिंग करता येईल का? त्याच्या शिक्षणाबद्दल जर आपल्याला पुढे आता एवढे खर्च वाढत आहेत तर त्यानुसार जर आत्तापासून काही प्लॅनिंग फायनान्शियल करता येऊ शकतं का आणि कसं? तर मी एक छान उदाहरण देईल की वॉरन बफेटबद्दल तर सगळ्यांना माहितीच असेल. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आणि आत्ता वयाच्या 94व्या वर्षी पण ते दीर्घकालीन गुंतवणुकीचाच विचार करत आहेत. त्यांचं एक छान कोट मी ऐकलं होतं की ते म्हणतात की मला गुंतवणूक करायला तसा उशीरच झाला. ओके, वयाच्या 11व्या वर्षी जगातला श्रीमंत 10च्या रँकिंगमध्ये येणारा जो व्यक्ती म्हणतोय की 11व्या वर्षी वयाला गुंतवणूक करायला उशीर झाला आहे, याचा अर्थ खूप लवकर प्लॅनिंग सुरू केलं पाहिजे, हा पण अभिप्रेत आहे. ओके, तुम्ही हा प्रश्न खूपच छान विचारला की ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करावं का? तर नक्की करावं. जेवढं लवकर करताल तेवढं कमी खर्चामध्ये तुमचं सुंदर प्लॅनिंग होऊ शकतं. आमच्याकडे एक सुंदर उदाहरण आहे. बाळ गर्भात असताना 3 महिन्याचंच बाळ गर्भात होतं, मुलगा आहे का मुलगी माहिती नाही. आणि मग तिच्या आईवडिलांशी आम्ही जे डिस्कशन केलं आणि त्यामध्ये प्लॅनिंग केलं, त्यामध्ये त्या बाळाचं नाव आम्हीच ठरवलं की अनामिक किंवा अनामिका. ओके, आणि मग त्यांच्या शिक्षणाचं मग आता जर दोघंही आईवडील त्यांचे इंजिनियर होते, त्यामुळे मुलगी किंवा मुलगा जो असेल तो इंजिनिअरिंगकडे जाण्याचे चान्सेस खूप जास्त होते. तर मग साधा विचार जर केला तर आता इंजिनिअरिंगला नॉर्मल कॉलेजमध्ये जर केलं 4 वर्षाचं इंजिनिअरिंग 10 ते 15 लाखाच्या आसपास मिनिमम खर्च आहे. आता ते जर गर्भात आहे, आपलं 12वी कधी होतं? 18व्या वर्षी 12वी होते. म्हणजे कमीत कमी त्या बाळाचं इंजिनिअरिंगचं किंवा ग्रॅज्युएशनचं प्लॅनिंग करायला आपल्याकडे 18 ते 18.5 वर्षे आहेत. ओके, तर मग 18.5 वर्षात ती जी काही महागाई वाढणार आहे, जे 20 लाखाचं एज्युकेशन आहे ते कदाचित 18 वर्षानंतर ते 70-80 लाखापर्यंत जाऊ शकेल, कारण महागाई शैक्षणिक क्षेत्रातली जवळजवळ 12 ते 14% आहे. तर मग किमान 80 लाख जर गृहीत धरलं आणि तसं प्लॅनिंग केलं, ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो की मला 80 लाखाचा खर्च अपेक्षित आहे, तर मी किती गुंतवणूक करू? तो जर आकडा काढलात, त्यानुसार तेवढ्या अमाऊंटची जर SIP चालू केली तर ते नियोजन खूप सोपं होतं आणि वय बाळाचं खूप कमी असल्यामुळे कमी अमाऊंटमध्ये होईल. अजून एक छान मुद्दा आहे की त्या बाळाच्या नावाने पण गुंतवणूक करता येते. बाळ मायनर असल्यामुळे जो काही गार्डियन आहे किंवा आईवडील आहेत त्यांच्या पॅनच्या आधारे आपण गुंतवणूक करू शकतो. फक्त बाळाचं मायनर अकाउंट बँकेमध्ये लागतं आणि ते बाळ जेव्हा 18 वर्षाचं होईल ते अकाउंट मेजर करून त्याच बाळाच्या नावाने ती गुंतवणूक चालू ठेवता येऊ शकते. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्या दृष्टिकोनातून ते खूप प्रयत्न करत असतील. पण त्यांचं आर्थिक नियोजन कसं करता येईल याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खूप सुंदर प्रश्न आहे. मी याबद्दल काय सांगेल की आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर आपण काय करतो, तर त्याला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या कानावर चांगलं काही पडेल, तो काहीतरी चांगलं ऐकेल, त्याचं आचरण चांगलं असेल, चांगल्या गोष्टी वाचून दाखवतो, स्तोत्र शिकवतो. म्हणजे हे काय आहे, तर आचरणाचे संस्कार देतो, धार्मिक संस्कारही देतो. पण आर्थिक संस्कारांचं काय, ते आपण करतो का? ते जाणीवपूर्वक करायला हवेत ना. ओके, तर नॉर्मली आता मी काय बघतो की आता डायपरची कॉस्ट किती असते हो लहान बाळाची माहिती आहे का तुम्हाला? तर ती जवळजवळ 2,000 रुपयाच्या घरात जाते महिन्याची कॉस्ट. तर मी काय सांगतो आहे की तुम्ही डायपरला 2,000 रुपये देऊ शकता, त्याच्याऐवजी तो डायपरचा खर्च कदाचित काही महिन्यानंतर बंद होईल. पण ती जी काही डायपरची कॉस्ट आहे त्यात फार तर फार 100 रुपये ॲड करा, 2100 रुपयासारखा शुभ आकडा करा आणि 2100 रुपयाची त्या बाळाच्या नावाने SIP चालू करा. ओके, म्हणजे डायपरसाठी जी फेकून द्यायची वस्तू त्यासाठी जर 2,000 टाकू शकत असाल तर तुमच्या मुलाच्या पाल्याच्या भवितव्यासाठी तुम्ही 2100 रुपये तर सहज गुंतवणूक करू शकता. सुरुवात 2100 ने करा. ती काही वर्ष जर गुंतवणूक केली तुम्हालाही जाणवेल की अरे हे 2100 रुपयाची पण गुंतवणूक किती छान पद्धतीने वाढू शकते. तुमची परिस्थिती सुधारली, तुम्हाला कंपनीमध्ये प्रमोशन मिळालं, इन्क्रिमेंट झालं, अजून वाढवण्याची तुमची आर्थिक क्षमता आली, गुंतवणूक अजून वाढवा. पण समजा नाही आली तर ते 2100 रुपये कंटिन्यू ठेवा. ते बाळाच्या अडीअडचणीला शिक्षणामध्ये तो पैसा उपयोगी पडेलच. पण कदाचित तुम्ही तुमचा शैक्षणिक खर्च सगळा वरच्यावर भागवला आणि ह्या पैशांना हात लावायची गरज नाही आली,
तर ते बाळ जेव्हा कामाला लागेल, नोकरीला लागेल, तो पैसा म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी शिदोरी केली असेल, आर्थिक शिदोरी तयार केली असेल. पूर्वीच्या काळी मुलींना काय दिलं जायचं की एक स्त्रीधन दिलं जायचं. ओके, आता मुलांच्या बाबतीतही स्त्रीधन देण्याची कल्पना नाही, पण आपण का तसा विचार नाही करू शकत की त्यांच्यासाठी त्यांना जर समजा स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे तर एक भागभांडवल लागेल, तो उभा करू, मुलीसाठी स्त्रीधन तयार करू. आणि ते समजा मुलं तुमची मोठी होऊन जॉबला लागली, त्यांनाही कळेल की अरे 20 वर्षाचं 25 वर्षाचं कंपाऊंडिंगने किती सुंदर रिटर्न्स होत आहेत. ही चांगली लागलेली सवय त्यांना जॉब लागल्यानंतर त्यांनी त्यांची गुंतवणूक करण्याची सवय ही आचरणात ठेवली, अंगीकारली, तर त्यांचं आयुष्य समृद्ध होणारच आहे. त्यामुळं गंगोत्रीजवळ गंगेचा उगम जर पाहिला तर ती एवढी मोठी विस्तीर्ण नदी असेल हे आपल्याला कल्पना येत नाही. ओके, पण ती जेव्हा महासागराला भेटते, गंगासागर येथे, तर किती विस्तीर्ण झालेली आहे. तर ही कुठल्या गोष्टीची सुरुवात छोटी असते, फक्त खारीचा वाटा का होईना पहिल्यांदा वेचावा आणि सुरुवात करावी असं मला वाटतं. सर, मुलांना कमवायला लागल्यानंतर त्यांच्या वडील लगेच घर घ्या म्हणतात, तर घर घेणं लगेच योग्य आहे का? तुमचं काय मत आहे? अशा प्रश्नांना बरोबर आम्हाला सामोरं जावं लागतं आणि जाणवतं की आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक सगळे म्हणतात की अरे घर घे, कमवायला लागलास, पैसे वाया जातील. त्यांचा दृष्टिकोन योग्य आहे, पण मी माझं जर प्रामाणिक मत विचाराल तर मी म्हणेल की लगेच घाई करू नये. कारण लग्नानंतर जो काही पगार असतो तो छोटा असतो, सुरुवात झालेली असते कुठेतरी. आणि त्याचबरोबर नोकरीच्या निमित्ताने तुम्ही जिथे नोकरीला लागला आहेत तिथंच तुम्हाला आयुष्यभर राहता येईल याची खात्री नसते. कारण माझं स्वतःचं जर उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये मी घर घेतलं आणि 18 वर्ष मी बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, ऑस्ट्रेलिया असं फिरावं लागलं. आणि 18 वर्षानंतर मी माझ्या स्वतःच्या घरात मला राहायला मिळालं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडेल का तर नाही, पण मी सांगेल की जोपर्यंत तुमचं नोकरीचं स्थान फिक्स होत नाही किंवा लग्न होत नाही तोपर्यंत घेऊ नये. कारण लग्न झाल्यानंतर तुमच्या पत्नीच्या किंवा पतीच्या दोघांचे जे काही विचारांचा समन्वय साधून तुम्हाला जिथं योग्य रीतीने स्थिर व्हायचं आहे कायमस्वरूपी तिथं घ्यावं. घर घेताना मोठं घ्यावं, ऐसपैस मनाला आवडेल असं घ्यावं, एकच घ्यावं, सुंदर घ्यावं. एकापेक्षा जास्त घर घ्यावीत का, याबद्दल तुमचं काय मत? ओके, मी सांगेल की पहिलं घर घ्यावं, मनासारखं घ्यावं, थोडं थांबून घ्यावं. दुसऱ्या घराच्या मागे शक्यतो लागू नये. कारण का तर आपण नेहमी काय करतो, ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स असा विचार करतो की जिथे आपल्याला रिटर्न जास्त मिळतील तिथे नॉर्मली गुंतवणूक केली जाते. आणि कुठलीही गुंतवणूक जर तुमची महागाईच्या दराला मागे टाकणारी असेल तर ती पॉझिटिव्ह गुंतवणूक समजली जाते. महागाईचा दर म्हणजे इन्फ्लेशन. बरोबर. ओके, जर भारताचा सद्यस्थितीतला महागाईचा दर आहे 7.5% घरात, जर तुम्ही केलेली गुंतवणूक 7.5% किंवा 7%ला क्रॉस करत नाही आणि त्यापेक्षा कमी रिटर्न्स देते तर ती निगेटिव्ह गुंतवणूक समजली जाते, म्हणजे तिथं तुमचा पैसा वाढत नाही. मग जर आता एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की नॉर्मली आता पुण्यात जर एखादा 2 BHK फ्लॅट घ्यायचा झाला तर त्याची गुंतवणूक किती आहे, तर कमीत कमी चांगल्या लोकॅलिटीमध्ये घ्यायचा झाला तर 1 कोटीच्या खालती कुठेही मिळणार नाही. मग आता 1 कोटीची एखादा व्यक्ती गुंतवणूक करतो 2 BHK फ्लॅटसाठी आणि भाडं किती घेतो, 15 किंवा 20,000. ओके, 15-20 हजार रुपये घेतो. आता ते 20,000 गुणिले 12 केलं तर किती होतं, 2,40,000. बरोबर. आता ह्या 2,40,000 तो काय करतो, तर तुझा प्रॉपर्टी टॅक्स मालकाने भरायचा असतो. काही वेळेला रेंटल ॲग्रीमेंटमध्ये असतं की जो काही सोसायटीचा मेंटेनन्स आहे तो पण त्या रेंटमध्ये इन्क्लूड केलेला असतो. त्याचबरोबर 1-2 वर्षातनं येणारा जो काही इलेक्ट्रिकल, प्लंबिंगचा जो काही मेंटेनन्स आहे तो आपल्याला करायचा आहे, पेंटिंग आहे. तर हे जे काही खर्च आहेत ते आपण काउंट करत नाही. म्हणजे जर एखाद्याला 20,000 रुपये मिळत असतील तर तो 20,000 नसतो, त्यातनं जर प्रॉपर्टी टॅक्स आणि हे सगळं वजा केलं तर कदाचित तो 17-18 हजारच रेंट मिळतो. म्हणून 2 मिनिटासाठी गणिताच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण समजू 20,000 मिळतात. म्हणजे किती झाले हो, 20 गुणिले 12, 2,40,000. 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 2,40,000 तुम्हाला जर उत्पन्न मिळतं म्हणजे किती टक्के रिटर्न झाले, तर
ते 2.4% रिटर्न आहेत. मग ते 7%च्या कितीतरी पटीने कमी आहेत. हो. मग त्यात अडकून का राहायचं? त्याचबरोबर तुम्ही जेव्हा घर घेता तर त्याला रिसेल व्हॅल्यू किती मिळेल हे तुम्हाला आत्तापासून माहिती नसतं. त्याचबरोबर लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्हाला काही इमर्जन्सीमध्ये गरज पडली तर तुम्हाला ही सेकंड प्रॉपर्टी इमिजिएट सेल होत नाही. आणि जर तशी गरज आली तर कदाचित खूप कमी किमतीत तुम्हाला विकावी लागते. त्यामुळे शक्यतो दुसऱ्या घराचा विचार करूच नाही असं माझं स्वतःचं मत आहे. म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता येते याबद्दल थोडं सांगताल का? म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये गुंतवणूक करताना मिनिमम किती रुपयाने आपल्याला सुरुवात करता येते आणि जर माझ्याकडे जर लमसम असेल तर ती किती मिनिमम रुपीजनी करता येईल?